अगं, तुला मी 9,000 रुपये दिले या महिन्यात, त्याचा हिशोब दे बरं. सासूबाई, तुम्ही मला हिशोब मागणार? हो, मला ना या महिन्याचा 9,000चा हिशोब पाहिजे, दे लवकर. माझा नवरा एवढा कमवून आणतो, त्यानं मला कधी हिशोब नाही मागितला. नाही, तुम्ही मला हिशोब मागता? तुम्ही तर वही पेन नाही घेऊन आले. त्यानं नाही मागितला ना हिशोब, पण मला हिशोब पाहिजे 9,000चा, दे लवकर. काय सासूबाई, तुम्ही पण ना कोणी हिशोब मागत असते का? जास्तीच्या गोष्टी करू नको, मला पहिले 9,000चा हिशोब दे. हे घे, सांग मला लवकर. बरं, तुम्हाला हिशोब पाहिजे ना? हो. बसा. सांग. हे बघा, 1,000 इकडे गेले, 1,000 तिकडे गेले आणि 1,000 तिकडे तिकडे गेले, झाले 3,000 झाले. 1,000चं हे आणलं, 1,000चं ते आणलं आणि 1,000चं हे ते आणलं, म्हणजे 6,000 झाले बरं. आणि 1,000 याला दिले आणि 1,000 त्याला दिले आणि 1,000 याला तिला दिले, म्हणजे झाले 9,000. हे घे, ठेव तुझ्याजवळ, हे कर हिशोब तू चालली. हात जोडले मी तुला, तुला किती वेळ समजून सांगायचं का? आता हे पहिल्यांदा सांगते, नंतर शेवटचं हेच सांगते, याच्या पुढे सांगणार नाही मी. तुला चांगलं काय खराब काय ते योग्य समजत नाही का ग? योग्य काय अयोग्य काय, तुझा काय भेजा आहे का काय आहे हे? अशी सून तर कुठं बावळट मिळालीच नाही पाहिजे कोणाला. माझ्या नशिबी आली ही वाह्यात कुठलची. एक नाही धड तुला काही चालत त्याची. A few moments later. अरे सासूबाई, तुम्ही हे काय करताय? अगं, चप्पलची पूजा करते. अरे आई, चप्पलची कोणी पूजा करतात का? चप्पल बाहेर ठेवावं लागते. पण ती बाहेरची चप्पल इथं किचन मध्ये आली कशी? अरे ती मीच आणली. का आणली? काय तुझे पाय दुखतात? नाही मग तू बिमार आहे? नाही. मग आणली कशाला ती चप्पल? अरे आई, मी ना टीव्हीत बघितलेलं आहे, सगळं माहित आहे का, बाया चप्पल घालून किचन मध्ये जातात, घरात वावरतात, म्हणून मी आणली ती. बाहेरच्या बाया काही करतील, पण त्यांचं अनुकरण तू करायला पाहिजे का? आपल्या घरातली संस्कृती काय आहे, वागणं कसं आहे, आणि किचन मध्ये कोणी चप्पल आणते? तेवढं समजायला तर पाहिजे तुला भेजा आहे का काही नाही. बाहेरच्या वस्तू बाहेरच राहायला पाहिजे, किचन मध्ये नाही आणायच्या. तुला माहिती आहे ना, किचन म्हणजे लक्ष्मी असते, त्याच्यामध्ये लक्ष्मी वास करते. अन्नपूर्णा असते, आपण त्याच्यावर अन्न शिजवतो. किचन मध्ये अजिबात ह्या चपला आणायला नाही पाहिजे, त्या बाहेरच फेकून दे. आलं लक्षात? सासूबाई, काय ग? तुम्हाला एक विचारू का? विचार ना. तुम्हाला झालं काय नेमकं? काय नाही ग बेटा, मला काही नाही झालं. नाही, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्हाला झालं काय? माझं काही चुकलं काय? नाही ग बेटा, तुझं काही चुकू शकते का? काहीच नाही, काहीच झालं नाही मला. मग तुम्ही अशा का बरं वागताय? अगं, त्या कॉर्नरवरच्या आपल्या देशपांडे काकू आहेत ना, त्यांना काय झालं? अगं त्यांना काही नाही झालं. तर त्यांची सून आहे ना, ती नलिनी, अरे नलिनी तर मला काल भेटली, मग तिला काय झालं? अगं तिला पण नाही काही झालं. तिनं आहे ना, आता हा अधिक महिना येत आहे की नाही पुढच्या महिन्यात, तर हो, तिनं पुढच्या महिन्यात आहे अधिक महिना. तर तिनं आहे ना तिच्या माहेरी फोन करून सांगितलं की मला ना अधिक महिन्यात तुमच्या जावायला 4 व्हीलर द्या. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. अच्छा, असं आहे तर मग आई, ते आई मला माहित होतं आई की पुढच्या महिन्यात अधिक महिना येणार आहे. हो. आणि तुम्हाला माहित आहे का, मी आधीच माझ्या माहेरच्यांना सांगून ठेवलं बरं की तुम्ही तुमच्या जावयाला थार द्या म्हणून. कारण हो का ग? त्यांनी काय दिली, 4 व्हीलर दिली ना. हो, हो. मग मी सांगितलं की आम्हाला यावेळेस थार पाहिजे बरं. हो का? आणि फक्त थारच गाडीने मागितली मी त्याच्यासोबत चेन आणि अंगठी सुद्धा मागितली. बाई ग, हो का ग? हो मग. हं, आणि मी असंही सांगितलं बरं आईला हं, हं, की जर पैसे कमी पडले हं, हं. तर तुझ्या 2 किडन्या विक, हं. बाबांच्या 2 किडन्या विक, आणि जर कमीच पडले तर दादाचे विकून टाक. चालेल ना? चालेल ना तुम्हाला? का ग, तू स्वतःला जास्त हुशार समजून राहिली का? हा, मूर्ख कुठलची. अरे आई, मी आणखी एक विचार करते. हं. आता मी थार गाडी मागणार आहे सगळं, मग आपल्याला पण आपल्या जावयाला काहीतरी द्यावं लागेल ना. मग मी विचार करत आहे की काय द्यायचं त्यांना. आई, त्यांना आपण जेट विमान द्यायचं का? पागल आहे का तू? जराशी काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? असं नाही ना, द्यावं लागेल ना आपल्याला.
हे? थांबा. अरे आई बसा ना, नाही, आपण- नाही. आई बसा ना, आपण चर्चा तुझ्याशी करू ना. डोकं लावण्याचाच अर्थ अरे नाही आई काही. बसा सरक. का? नाही, आपल्याला सरक. विचार करावा लागेल ना की काय द्यायचं. काहीच अर्थ नाही तुझ्याशी बोलण्यामध्ये बिंदू. अरे आई द्यावं लागेल ना, पण आपण मागत नाही तर आपल्याला द्यावं लागेल. का ग मला काही जराशी स्वयंपाकात मदत करशील का? काय काय निर्लज्जच आहे काय? नुसतं खाऊन राहिली काकडी. पण असं नाही की सासूला जराशी मदत करू दे स्वयंपाकात म्हणून. आई तुम्हाला काय वाटते, मला वाटत नसेल का तुम्हाला मदत करावं म्हणून? आणि मला काही सगळे कामं येत नाही काय? मला धुणं धुता येते, फरची पुसता येते, भांडे घासता येते, स्वयंपाक करता येते, मला सगळं करता येते आहे. पण मला ना माझ्या हृदयाची बिमारी आहे, मला माझ्या मनाची बिमारी आहे, मला हाताची बिमारी आहे, मला पायाची बिमारी आहे. अगो बाई ह्या कधी बिमाऱ्या झाल्या तुला इतक्या? मला सांगितलंही नाही तुझं. तुमचं लक्षच नसते माझ्याकडे. माहितीये का तुम्हाला, मी जेव्हा कपडे धुते ना तेव्हा माझे मला हात सांगतात की धुवू नको, धुवू नको, धुवू नको. आणि तुम्हाला माहित आहे का, हं. जेव्हा मी फरची पुसते हं. आणि झाडून काढते तेव्हा माझे मला पाय सांगतात की फरची पुसू नको, झाडझूड करू नको, फरची पुसू नको, झाडझूड करू नको. आणि माहित आहे का, जेव्हा मी स्वयंपाक करते ना तेव्हा माझं हृदय, माझं मन मला सांगते की स्वयंपाक करू नको, करू नको, करू नको. खायची बरी बिमारी नाही झाली. आई हेच तर एक चांगला प्लस पॉइंट आहे की माझं तोंड चांगलं आहे, मला तोंडाची बिमारी झाली नाही, म्हणून तर मी चांगलं चांगलं खाऊ शकते. अगं पण तुला सांगू का, मला पण डोक्याची बिमारी आहे ग. ही कधी झाली तुम्हाला? अगं माझं डोकं काय म्हणते की तू झाडू घे ठोक तिला, झाडू घे ठोक तिला, झाडू घे ठोक तिला. चांगलं बदा बदा ठोक.